नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर नवीनच स्वामी समर्थांच्या सेवेला सुरुवात करणार असाल तर तत्पूर्वी आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. स्वामी भक्त होणे काही सोपी गोष्ट नाही. स्वामी भक्तीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला खूप कठीण अशा परीक्षा द्याव्या लागतात. म्हणजे स्वामी आपल्या खूप परीक्षा घेतात. जीवनाच्या वाटेवर आपल्याला असंख्य अशी काही ना काही अडचणी येत राहतात, परंतु त्यातून तारून जाऊन आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा आपण खरे स्वामी भक्त म्हटले जातो. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जेव्हा स्वामी सेवेमध्ये उतरले ती देखील स्वामींचीच इच्छा, यामुळेच उतरले गेले असे मी नेहमी बोलते. कारण स्वामींना सेवा करून कोणाकडून घ्यायची हे खुद्द स्वतः स्वामी ठरवतात. सेवा फक्त आपण करत असतो, पण ते करून स्वामी आपल्याकडून घेत असतात. आपण स्वामी सेवा करणे याची सुरुवात कशी करू शकतो, केव्हा करू शकतो याचे काही नियम नाहीत. आपण स्वामी सेवेमध्ये उतरले गेलो की त्याच्यानंतर स्वामींचे सेवा ज्या आहेत त्या अगदी मनोभावे आणि मनापासून केल्या तर त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळते. आपण स्वामींकडे कोणत्याही गोष्टीची मागणी करण्याची गरज नसते. आपल्याला या सेवेचे फळ स्वतःहून स्वामी देतातच. तर चला मग आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की या स्वामी समर्थ सारामृत जेव्हा आपण पोथीचे पठण करतो त्याचे नियम काय आहेत किंवा ते कसे करायचे, त्याचे फळ आपल्याला कसे मिळू शकते. तर आपण आपल्या घरामध्ये नित्यसेवा स्वामींचीही करतच असतो. नित्यसेवा करतो म्हणजे काय करतो आपण की आपला हा जो श्री स्वामी समर्थ सारामृत जो ग्रंथ आहे त्याचे रोजचे 3 अध्याय पठण करतो. त्याच्यानंतर आपण स्वामींचा मंत्र जप करतो, एकमाळी करतो, त्याच्यानंतर एकदा तारक मंत्र करतो. या सेवेसाठी कोणताही आपल्याला नियम नाही. कारण ही सेवा आपण संकल्पयुक्त केलेली नसते. आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस मात्र आपल्याला नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. स्वामी समर्थ सारामृताचे जे पारायण आहे ते 7, 11, 21 अशा 108 अशा प्रकारे केले जातात. तर आता जर कालावधी सेवेचा जास्त असेल तर त्यांच्या नियमांचे कोणते पालन करायचे हे आता आपण पाहू. जर 7 दिवसांचा आपला सारामृतांचा जो पठण करणार आहोत किंवा जो सेवा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचर्य पाळणे खूप महत्त्वाचे असते. आणि त्याचबरोबर जर ही सेवा 108 दिवसांची असेल तर आपल्याला फक्त ब्रह्मचर्य हे गुरुवारीच पाळायचे आहे. तर इतर वेळेस ब्रह्मचर्य नाही पाळले तरी चालते. त्यामागचे कारणही तसंच आहे की काही व्यक्ती किंवा काही स्त्रिया ह्या संतान प्राप्तीसाठी हा स्वामी समर्थ सारामृत पोथीचे पठण किंवा ग्रंथाचे पारायण करतात, तर त्यांना हा नियम लागू होतो. तर आता अजून याच्यानंतर दुसरा नियम असा की आपण हे जेव्हा संकल्पयुक्त पारायण करतो त्यावेळेस परान्न वर्ज्य आहे. म्हणजे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न आपण ग्रहण करायचं नाही. यामागचं कारण असं की आपण जी सेवा केलेली आहे त्याचं फळ त्या व्यक्तीला भेटलं जातं. त्यामुळे परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं. जर अत्यंत आवश्यकता असेलच, आपल्याला बाहेरगावी जावं लागलंच तर कोणाच्या घरचं अन्न ग्रहण करायचं नाही. तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे देऊन ते आपण अन्न ग्रहण करू शकतो. तर आपल्या या जे आपण पारायण केलं आहे त्याचं फळ आपल्याला मिळतंच निश्चितच. त्याच्यानंतर तिसरा आणि एकदम महत्त्वाचा असा नियम जो आहे तो म्हणजे आपल्याला कटाक्षाने जो मांसाहार आहे तो पाळायचा आहे. आता मांसाहार पाळायचा कसा की मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा स्वामी समर्थ सारामृताचे संकल्पयुक्त पारायण केलेले आहे आणि आपण मांसाहार करतोय, फक्त गुरुवारी मांसाहार पाळतोय, तर असं अजिबात चालणार नाही. कमीत कमी जर तुम्ही स्वतः पारायण करताय तर तुम्हाला एकट्याला तरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. घरातील व्यक्तींना तुम्ही या मांसाहार करून देऊ शकता. याच्यामधून वादविवाद होता कामा नये. कारण आपल्या स्वामींनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे किंवा ही शिकवण दिलेली आहे की समोरच्या माणसाच्या आत्मा शांत करा. त्याचा आत्मा शांत झाला किंवा तर त्याचं तुम्हाला फळही चांगलंच मिळेल. कोणाचा आत्मा तडपडेल असं कधीही वागू नका. तर आता ज्याला
मांसाहार करायचे त्याला करून देऊ शकता तुम्ही, परंतु ज्या दिवशी मांसाहार करणार असाल त्या दिवशी सकाळी तुम्ही ह्या तुमच्या सगळ्या सेवा करून घ्या आणि नंतर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता मांसाहार, पण तुम्ही मात्र कटाक्षाने मांसाहार हा पाळलाच पाहिजे. तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण केले आहे, तुमच्या घरात सुतक आला आहे किंवा काही प्रॉब्लेम झाले, तर तुम्ही ते पारायण तिथे स्किप करून पुन्हा नव्याने देखील करू शकता. म्हणजे तुमचे 3-4 असे जर समजा संकल्पयुक्त पारायणाचे दिवस किंवा वार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही ते नव्याने करू शकता. असं याच्यामध्ये काहीही नियम नाही की ते नव्याने करता येणार नाहीत. पर कोणतीही सेवा जी आहे ती अगदी मनोभावे केली तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळते. कारण आपल्या स्वामींनी आपल्याला नेहमी एक वचन दिलेलं आहे, प्रत्येक स्वामी भक्ताला, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, हम जिंदा आहे. तू पुढे चाल, प्रत्येक पावलावर माझं पाऊल असेल. तुझ्या प्रत्येक अडचणींमध्ये मी तुझ्याबरोबर उभा असेन. फक्त तू कष्ट कर, तुझ्या कष्टाचं चीज करायला आणि तुझ्या कष्टाला फळ द्यायला मी समर्थ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपले स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत. ते दत्तगुरूंचे अवतार मानले जातात. तसेच ते मोठे शंकर भक्त देखील होते. त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये नेहमी हे वाक्य असायचं, शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. त्यामुळे आपण आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी अगदी मनापासून कोणत्या ज्या सेवा करत असतो त्या अर्पण केल्या किंवा त्यांना त्या सुपूर्द केल्या तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं मिळतं. सर्वांना श्री स्वामी समर्थ.